महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये एक शिवसेनेत भूकंप झाला असंच आपण बोलू शकतो. कारण की महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे. डॅशिंग नाव समजलं जातं. महापौरपदी त्यांनी डॅशिंग कामगिरी केली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेच्या नजदीक असं जे नातं होतं ते नातं जपणारी ही लोकं आहेत आणि त्यांच्यामधल्याच मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे तडकाफडकी. नक्की काय झालं ह्या राजीनाम्याच्या मागे, काय नक्की राजकीय गणित आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर मीनाक्षी शिंदे आहेत. 2-3 दिवसापूर्वी मला असं वाटतं की म्हणजे 4-5 दिवस झाले असतील, आमच्या शाखा प्रमुखांनी इच्छा व्यक्त केली होती की स्थानिक उमेदवार द्या म्हणून. आणि मी प्रत्येक वेळी म्हणते की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आहे. शेवटी देणं न देणं हे वरिष्ठांच्या हातात असतं. आणि त्या संदर्भात मला असं वाटतं की ती क्लिप वरिष्ठांना दाखवून त्याला निलंबित करण्यात आलं आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता डायरेक्ट त्याचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. आणि त्या संदर्भात पालक म्हणून मी नेहमीच सांगते की ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करते तिकडचे पालक म्हणून माझा अधिकार होता की माझ्या पाल्याला जर काय त्रास होतो तर आधी माझ्याशी त्यांनी चर्चा केली पाहिजे होती आणि नंतरच त्याचा राजीनामा घेतला पाहिजे होता. पण मला त्याची कल्पना न देता त्याचा राजीनामा घेतला म्हणून मी स्वतः माझ्या पदाचा राजीनामा दिलेला. मी पदाचा राजीनामा दिला आहे, मी पक्षाचा राजीनामा नाही दिला आहे. नाराजी मी नेत्यांवर नाराजी ठेवूच शकत नाही. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला आणि त्याच्यासाठी मी उभी राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं पक्षाला काही प्रॉब्लेम झाला तर मीनाक्षी शिंदे तिथे अवेलेबल असणार आहे. हे बऱ्याच लोकांनी अनुभव घेऊन बघितलेले आहे आणि बऱ्याच लोकांनी ट्राय करून बघितलेलं आहे. पण मीनाक्षी शिंदेच्या मागे शिंदे हे नाव आहे आणि मला असं वाटतं की मी त्या ठिकाणी कुठल्याही पक्षात न जाता शिंदे साहेबांबरोबर एकनिष्ठ राहणार आहे. नितेशसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.